भाभा अणुसंशोधन केंद्राने 300 मेगावॉट विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी ॲडव्हान्स हेवी वॉटर रिएक्टर अर्थात AHWR चे संकल्पना आणि विकसन केले आहे. AHWR ही 300 मेगावॉट क्षमतेची अनुलंब दाब ड्यूब प्रकाराची उकळते हलके पाणी थंड केलेले आणि जड पाणी नियंत्रित अणुभट्टी आहे. व्यावसायिक अणुऊर्जा निर्मितीसाठी थोरियमचा इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर करून दाखवणे हे या अणुभट्टीचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही अणुभट्टी आण्विक सुरक्षिततेच्या सुधारित स्तराचे देखील प्रदर्शन करेल. ही वर्धित सुरक्षितता अणुभट्टीत अनेक अक्रिय सुरक्षा वैशिष्ट्यांच्या मदतीने प्राप्त केली जाते. अणुऊर्जा एक स्वच्छ आणि हरित ऊर्जा आहे, पण अलीकडच्या काळात विशेषतः 2011 मधील फुकुशिमा अणुभट्टीमधील घटनामुळे अणुऊर्जेच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. सक्रिय अभियांत्रिकी सुरक्षा प्रणाली. या अगोदर अणुभट्टी नियंत्रण आणि संरक्षणासाठी सक्रिय अभियांत्रिकी सुरक्षा प्रणालींचा व्यापक वापर केला जात होता, पण या प्रणालीचे संचालन हे बाह्य ऊर्जा स्रोत, सक्रिय संकेत किंवा परिचालकाच्या कृतीवर अवलंबून असते. या प्रणालीच्या सक्रिय रूपामुळे त्याची विश्वासार्हता एका पातळीपेक्षा जास्त वाढवता येत नाही. अक्रिय प्रणालीचे उदाहरण. परंतु अणुभट्टीच्या संकल्पनेत अंगभूत सुरक्षा वैशिष्ट्ये आणि अक्रिय सुरक्षा प्रणालीचा वापर केल्यास अणुभट्टीची सुरक्षितता मोठ्या प्रमाणात वाढवली जाऊ शकते. यापैकी अंगभूत सुरक्षा वैशिष्ट्ये सर्वोच्च स्तराची सुरक्षितता प्रदान करतात. ही वैशिष्ट्ये संकल्पना आणि संरचना यांचा मेळ घालून आणि नैसर्गिक नियमांचा आधार घेऊन काम करतात. अपघात टाळण्यासाठी ही वैशिष्ट्ये अभियांत्रिकी यंत्रणा किंवा परिचालकाच्या कृतीवर अवलंबून नसतात. AHWR मध्ये बरेच अंगभूत सुरक्षा वैशिष्ट्ये, उदाहरणार्थ कमी ऊर्जा घनता, इंधन आणि इंधन आवरण, धातूची योग्य निवड, कमी अतिरिक्त विक्रियशीलता, दुहेरी आधान भिंती आणि रिक्त विक्रियशीलतेचा ऋणात्मक गुणांक इत्यादी समाविष्ट आहे. अक्रिय सुरक्षा प्रणाली नैसर्गिक भौतिक नियमांवर आधारित कार्य करतात, उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण, उपलब्धता, संचयित ऊर्जा इत्यादी. त्यांना ऊर्जेच्या बाह्य स्रोताची किंवा परिचालकाच्या कृतीची आवश्यकता नसते. या माहितीपटात आपण AHWR मध्ये वापरल्या जाणाऱ्या अक्रिय प्रणालींची माहिती घेऊ. सामान्य संचालन स्थितीमध्ये अणुभट्टीच्या गाभ्यातील उष्णता वाहून नेण्याचे काम मुख्य शीतलकाच्या नैसर्गिक परिसंचरणाने केले जाते. लघुभारित शीतलक पाणी अणुभट्टीच्या गाभ्यातील विखंडनामुळे निर्माण होणारी उष्णता शोषून घेते, वाफ आणि पाण्याच्या मिश्रणात रूपांतरित होते. उपलब्धतेमुळे हे शीतलक मिश्रण बाष्पपात्रात अर्थात स्टीम ड्रम मध्ये जाते. तिथे या मिश्रणातून गुरुत्वाकर्षण विभक्तीचा वापर करून वाफ वेगळी केली जाते. या वाफेचा वापर करून विद्युत टर्बाईनमध्ये वीज निर्मिती केली जाते. मुख्य शीतलकाच्या नैसर्गिक अभिसरणामुळे शीतलकाच्या अभिसरणासाठी पंपची आवश्यकता राहत नाही. तसेच पंपाची अनुपलब्धता किंवा वीज पुरवठा नसल्यामुळे होऊ शकणारे अनेक अपघात टाळले जाऊ शकतात. अपघात टाळण्यासाठी अणुभट्टी सुरक्षितपणे बंद करणे हे महत्त्वाचे सुरक्षा कार्य सुनिश्चित करायला पाहिजे. AHWR 2 स्वतंत्र आणि वैविध्यपूर्ण अणुभट्टी बंद प्रणालींनी सुसज्ज आहे. त्यांना शटडाऊन सिस्टम SDS-1 आणि शटडाऊन सिस्टम SDS-2 म्हणतात. अणुभट्टी बंद प्रणाली 1 मध्ये न्यूट्रॉनग्रासी असलेले शट ऑफ रॉड्स अणुभट्टी बंद करण्यासाठी कॅलेंड्रियामध्ये गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने टाकले जातात. शट ऑफ रॉड्स धरून ठेवलेला विद्युत चुंबकीय घट्ट पकडीचा ऊर्जा पुरवठा बंद करून हे साध्य केले जाते. ही प्रणाली असफल सुरक्षित आहे, कारण असफल अवस्थेत उदाहरणार्थ वीज गेल्यामुळे अणुभट्टी बंद होते. अणुभट्टी बंद प्रणाली 2 मध्ये अणुभट्टी बंद करण्यासाठी कॅलेंड्रियामध्ये न्यूट्रॉनग्रासी द्रव अंतक्षेपित केले जाते. न्यूट्रॉनग्रासी द्रवाची टाकी आणि दाबयुक्त वायूची टाकी या दरम्यान झडप उघडून हे साध्य केले जाते. वायूची संचित ऊर्जा न्यूट्रॉनग्रासी द्रवाला आत ढकलण्यासाठी वापरली जाते. अक्रिय न्यूट्रॉनग्रासी द्रव अंतक्षेपण प्रणाली PPIS ही AHWR मधील एक अतिरिक्त सुरक्षा प्रणाली आहे. काही वेळेस अंतर्गत धोक्यामुळे इतर अणुभट्टी बंद प्रणाली अयशस्वी होऊ शकतात. अशा अपघाताची शक्यता अत्यंत कमी असली तरी ही प्रणाली अशा अवस्थेत यशस्वीपणे अणुभट्टी बंद करू शकते. अशा वेळेस अणुभट्टीची शक्ती वाढल्याने प्राथमिक शीतलकाचा दाब वाढतो. हा वाढलेला दाब एक अक्रिय झडप कार्यान्वित करतो, ज्यामधून मंदायकामध्ये न्यूट्रॉनग्रासी द्रव टाकून अणुभट्टी सुरक्षितरित्या बंद केली जाते.
जर अणुभट्टी बंद स्थितीत असेल आणि मुख्य बाष्प संघनित्राची उपलब्धता नसेल तर अणुभट्टीच्या गाभ्यातील क्षय उष्णता काढून टाकण्यासाठी बंद अणुभट्टी शीतलन प्रणालीमधील विलग संघनित्र वापरले जाते। ही प्रणाली अक्रिय झडपेच्या माध्यमातून बाष्प पात्रातून अर्थात स्टीम ड्रम मधून वाफेचा प्रवाह विलग संघनित्रांकडे वळवते। ही अक्रिय झडप शीतलन प्रणालीचा दाब वाढल्यामुळे आपोआप कार्यरत होते। गुरुत्वाकर्षण संचलित पाण्याची टाकी ग्रॅव्हिटी ड्रिव्हन वॉटर पूल म्हणजे GDWP 8 कक्षांमध्ये बुडलेले 8 विलग संघनित्र ही क्षय उष्णता शोषून घेतात। या क्षय उष्णतेचे वाहन नैसर्गिक अभिसरणाने केले जाते। ही प्रणाली पूर्णपणे अक्रिय आहे आणि यासाठी कोणत्याही बाह्य ऊर्जा स्रोताची किंवा परिचालकाच्या कृतीची आवश्यकता पडत नाही। आपत्कालीन अणुभट्टी गाभा शीतलन प्रणाली ECCS ही एक सुरक्षा प्रणाली आहे। मुख्य उष्णता वाहतूक प्रणालीची दाब सीमा खंडित होऊन शीतलक गळती अपघात अर्थात लोका झाल्यास ही प्रणाली त्याचा मुकाबला करून सुरक्षितता प्रदान करते। अशा अपघात परिस्थितीत ही गाभा पुरेसा थंड होईल यासाठीच या प्रणालीचे संकल्पन केले जाते। त्यामुळे अपघाती अवस्थेच्या सर्व टप्प्यांवर लक्षणीय इंधन भंग आणि विहित मर्यादे पलीकडे पर्यावरणातील किरणोत्सर्ग प्रसार टाळता येतो। AHWR मधील ECCS चे 3 टप्पे आहेत, ज्यापैकी पहिले 2 अक्रिय आहेत। शीतलक गळती अपघात म्हणजेच लोका झाल्यास पहिल्या टप्प्यात दाबानुकूलित संचयीमधून मोठ्या प्रमाणात थंड पाणी गाभ्यात सोडले जाते। हा टप्पा म्हणजेच अक्रियक उच्च दाब अंतक्षेपण। ही प्रणाली थेट गाभ्यामध्ये पाणी टाकण्यासाठी दाबानुकूलित नायट्रोजन वायूची संचयित ऊर्जा वापरते। पुढच्या टप्प्यात GDWP मधून कमी दाबाच्या पाण्याचे अंतक्षेपण केले जाते। MHT प्रणालीचा दाब कमी झाल्यावर ही प्रणाली GDWP मधून शीतलक पाणी थेट गाभ्यामध्ये टाकते। ही प्रणाली 3 दिवसांपर्यंत काम करू शकते। AHWR चे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे रिक्त विक्रियशीलतेचा ऋणात्मक गुणांक। अपघाती अनपेक्षित ऊर्जा वाढ झाली तर शीतलकाच्या उकळण्यामुळे गाभ्यात रिक्त पोकळ्या निर्माण होतात। या अशा नकारात्मक प्रतिक्रियामुळे भट्टीची शक्ती पुन्हा कमी होऊन ऊर्जेची स्थिरता मिळते। AHWR मध्ये अक्रियक निर्दाबीकरण प्रणाली PADS नावाची नवीन अभिनव अक्रियक सुरक्षा प्रणाली पण आहे। जेव्हा लहान खंड शीतलक गळती लोका सारख्या अपघातात मुख्य शीतलन प्रणाली MHT दाब कमी करणे गरजेचे असते, त्यावेळेस ही MHT प्रणाली दाब कमी करते। एका लहान अपघातात लोका अक्रियक स्पंद जनित्र PPG बाष्पपात्रात म्हणजेच स्टीम ड्रम मध्ये कमी होणारा दाब जाणवल्यानंतर निर्दाबीकरण अक्रियक झडप ADPV कार्यान्वित करते। ही झडप उघडल्यावर विलग संघनित्राद्वारे मुख्य शीतलक थंड होऊन मुख्य शीतलन प्रणालीचा दाब अधिक वेगाने कमी केला जातो। लोकाच्या स्थितीत गळती अपघात झाल्यास अणुभट्टी इमारतीमध्ये जे हवा आणि वाफेचे मिश्रण येते त्यातील ऊर्जेमुळे इमारतीमधील दाब वाढू शकतो। ही वाढ मर्यादित करण्यासाठी आणि उष्णता काढून टाकण्यासाठी 2 अक्रियक प्रणाली आहेत। त्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन सुरक्षा प्रदान करतात। उच्च ऊर्जा क्षेत्र V1 आणि कमी ऊर्जा क्षेत्र V2 या 2 क्षेत्रांमध्ये निर्गम नलिका आहेत। लोका अपघाताच्या सुरुवातीला हवा आणि वाफेचे मिश्रण निर्गम नलिकांमधून GDWP मधील पाण्यामधून V1 भागात प्रवेश करते आणि वाफेचे संघनन होते। ही वाफेची संघनन प्रणाली अक्रियकपणे कार्य करते। दीर्घकालीन प्रणालीत अक्रियक इमारत शीतलन प्रणाली ही शीतलक गळती अपघातादरम्यान इमारतीमध्ये आलेली ऊर्जा काढून टाकण्यासाठी वापरली जाते। यामध्ये GDWP शी शीतलन नलिकाद्वारे जोडलेला अक्रियक बाह्य संगणक वापरला जातो। इमारतीमधील वाफ या नलिकांच्या बाहेरील पृष्ठभागावर संघनित होते आणि GDWP मधील पाणी या नलिकांमधून नैसर्गिक अभिसरणामुळे प्रवाहित होते। सामान्यतः इमारतीमधील वायुविजन अंतर्ग्रहण आणि निष्कासन प्रणालीद्वारे केले जाते, पण लोका शीतलक गळती अपघात किंवा मुख्य बाष्प नलिकेचा खंड यासारख्या अपघाती परिस्थितीत किरणोत्साराचा बाहेर प्रसार होऊ नये म्हणून अणुभट्टी इमारत बाहेरील वातावरणापासून विलग करणे आवश्यक बनते। अक्रियक इमारत विलगीकरण प्रणालीमध्ये वातावरण आणि इमारतीमधील दाबाच्या फरकाचा उपयोग करून वायुविजन नलिकेत पाण्याचे विलगीकरण जाळं बनवून हे साध्य केले जाते। फुकुशिमा सारख्या प्रदीर्घ स्टेशन ब्लॅकआउट अपघात परिस्थितीत अणुभट्टीच्या कॅलेंड्रिया पात्रात असलेल्या मंदायकाला थंड करण्यासाठी अक्रियक प्रणाली बनवली आहे।
या प्रणालीमध्ये क्षय ऊर्जा काढून टाकण्यासाठी नैसर्गिक अभिसरणामुळे प्रवाहित होणारे उष्मा विनिमयक वापरले जातात. यामध्ये गरम मंदायक आणि उष्मा विनिमयक तसेच उष्मा विनिमयक आणि GDWP यामध्ये 2 स्वतंत्र नैसर्गिक अभिसरण चक्र बनतात. त्याचप्रमाणे प्रदीर्घ स्टेशन ब्लॅकआउट अपघात परिस्थितीत अग्र संरक्षकामधील पाणी थंड करण्यासाठी अक्रियक अग्र संरक्षण शीतलन प्रणाली संरचित केली जाते. या 2 प्रणाली मिळून AHWR ला सुमारे 7 दिवस बाहेरील काहीही हस्तक्षेपाअभावी सुद्धा सुरक्षित ठेवू शकतात. 10 दिवसानंतर अणुभट्टीमधील हवा बाहेर काढण्यासाठी इमारत गाळीव निर्गमन प्रणाली CFVS चा उपयोग केला जातो. ही प्रणाली इमारतीचे दाब वाढण्यापासून संरक्षण करते आणि इमारतीची एकसंधता राखते. या प्रणालीची शुद्धीकरण यंत्रणा 99% जास्त किरणोत्सारी समस्थानिके बंधित करून प्रसार होण्यापासून सुरक्षा प्रदान करते. काही प्रकारचे अपघात होण्याची अत्यंत कमी शक्यता असली तरी खबरदारी म्हणून त्याला तोंड देण्यासाठी काही प्रणाली बनवल्या गेल्या आहेत. जर अपघातात अणुभट्टीचा गाभा वितळला गेला तर त्यासाठी द्रवित गाभा संरक्षक बनवला गेला आहे. अशा द्रवित गाभ्याला कोरियम म्हटले जाते, तर अशा अपघातात हे कोरियम अणुभट्टीच्या गाभ्याखाली पडू शकते. द्रवित गाभा संरक्षक अशा अपघाताला आळा घालून कोरियमचे अक्रियक प्रकारे शीतलन करते. गंभीर अपघात झाल्यास इमारतीमध्ये हायड्रोजन तयार होऊ शकतो. हायड्रोजनचे जास्त प्रमाण धोकादायक असल्याने तो काढून टाकण्यासाठी AHWR इमारतीमध्ये अनेक अक्रियक स्वयं हायड्रोजन पुनःसंयोजक PARC बसवले गेले आहेत. या उपकरणांमध्ये हायड्रोजनचे उत्प्रेरकांच्या मदतीने नियंत्रित ज्वलन केले जाते. ही प्रणाली इमारतीमधील हायड्रोजनचे प्रमाण हे ज्वलनबिंदू प्रमाणापेक्षा कमी करते. अक्रियक संमिलन प्रणाली PAWS काही अपघात परिस्थितींमध्ये GDWP मधील पाणी जास्त उष्मा ऊर्जेच्या V1 भागाऐवजी कमी उष्मा ऊर्जेच्या V2 भागात पडू शकते. यामुळे गाभ्याचे पाण्यात बुडून थंड होणे शक्य होत नाही. अक्रियक संमिलन प्रणाली PAWS या 2 भागातील पाणी एकत्र करण्यासाठी संकल्पित केली आहे. ही प्रणाली V2 भागातील पाणी V1 भागात जाऊ देते. सामान्य अणुभट्टी संचालनादरम्यान या 2 भागात विलगीकरण पाळले जाते, परंतु GDWP ला काही अपघात झाल्यास V2 मधील पाणी V1 मध्ये भंजन शक्ती आणि नियामक झडपेच्या मदतीने पूर्ण अक्रियकपणे सोडले जाते. अक्रियक प्रणालीची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्र BARC द्वारे मोठ्या प्रमाणावर प्रायोगिक वैधीकरण प्रकल्प राबवला गेला आहे. अक्रियक प्रणाली ज्या बाह्य ऊर्जा स्रोत, सक्रिय संकेत किंवा परिचालकाच्या कृतीवर अवलंबून असतात त्यांचा उपयोग केल्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पांची सुरक्षितता लक्षणीयरित्या सुधारते, हे अभ्यासाद्वारे सिद्ध केले गेले आहे. अंगभूत आणि अक्रियक सुरक्षा पद्धतींचा वापर केल्याने नव्या अणुऊर्जा प्रकल्प अधिक सरळ आणि सुरक्षित होत आहेत.